सनवार्ता स्पेशल भोंदूबाबाच्या आडचा राजकीय खेळ. राज्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला भोंदूबाबाचा काळा बाजार आता उघड्यावर पडू लागला आहे. नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे. पण आता जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे. इतकी वर्षे हे सगळं सुरू असताना प्रशासन आणि राजकीय यंत्रणा गप्प का होती? गावोगावी दरबार भरत होते. लाखो रुपयांची उलाढाल सुरू होती. महिलांच्या शोषणाच्या आणि फसवणुकीच्या चर्चा होत होत्या. तरीही ना पोलिसांची कारवाई ना प्रशासनाची कठोर भूमिका. कारण या भोंदूबाबाच्या मागे उभी होती राजकीय स्वार्थाची भक्कम ढाल. निवडणुकांच्या काळात मतांसाठी आणि प्रभावासाठी अनेक नेते अशा बाबांच्या दरबारात जात असल्याचे चित्र दिसले. आशीर्वाद, सत्कार आणि फोटो सेशनचा राजकीय वापर झाला आणि त्यामुळेच सामान्य नागरिकांना विरोध करण्याची हिंमत होत नव्हती. आता मात्र प्रकरण उघड झाल्यानंतर सुरू झाली आहे राजकीय चिखलफेक. कोणत्या नेत्याचा कोणत्या बाबासोबत फोटो, कोण माथा टेकायला गेला होता, कोणी सत्कार कोणाचा केला होता, सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे. या सगळ्या गदारोळात जनतेचे खरे प्रश्न मात्र पुन्हा बाजूला पडले आहेत. नगर मनमाड रस्त्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित. अपघातात अनेकांचे जीव गेले. शेतकरी, बेरोजगारी, पाणी टंचाई, आरोग्य आणि शिक्षणाचे प्रश्न कायम. मात्र लोकप्रतिनिधी व्यस्त आहेत फोटो आणि ट्रेंडच्या राजकारणात. एरंडाचं घुराळ, ना फेस ना पाणी. सध्या सुरू असलेल्या चर्चेचं चित्रही काहीसं असंच दिसत आहे. कारण या वादातून ना अंधश्रद्धा संपणार ना जनतेचे प्रश्न सुटणार. भोंदूबाबाचे हे प्रकरण केवळ एका व्यक्तीपुरतं मर्यादित नाही. हा अंधश्रद्धा, राजकीय स्वार्थ, प्रशासनाची निष्क्रियता आणि जनतेच्या भावनांच्या व्यापाराचा काळा चेहरा आहे. त्यामुळे केवळ अटक करून किंवा फोटो व्हायरल करून प्रश्न सुटणार नाही. गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाची, अंधश्रद्धेविरोधात कठोर जनजागृतीची आणि अशा प्रकारांना राजकीय संरक्षण देणाऱ्यांवर कारवाईची. अन्यथा आज एक बाबा जाईल आणि उद्या दुसरा उभा राहील आणि जनता पुन्हा त्याच फसवणुकीच्या दलदलीत अडकत राहील. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सनवार्ता न्यूज चॅनल.